Hello everyone, welcome to my channel. I am Professor Bhagwan Jubair. Let's start it video. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या अंतर्गत परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत. यामध्ये FY BCom, SY BCom, TY BCom आणि बॅकलॉग या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म सुरू करण्यात आलेले आहेत. जे विद्यार्थी SY BCom मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांचा FY जर राहिला असेल तर 2019 पॅटर्नचे नुसार बॅकलॉग फॉर्म सुरू झालेले आहेत. तसेच रेग्युलर आणि TY BComला मागच्या वर्षी किंवा मागच्या सेमिस्टरला ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिले होते अशा विद्यार्थ्यांचे बॅकलॉग फॉर्म देखील सुरू झालेले आहेत. फॉर्म भरताना शक्यतो आपल्या शिक्षकांशी विचारून आपले क्रेडिट पूर्ण झाले आहे किंवा नाही हे बघूनच आपला परीक्षा फॉर्म भरावा. फॉर्म चुकल्यानंतर तो परत परीक्षा विभागाकडून आपल्याला डिलीट करून घ्यावा लागेल आणि परत फॉर्म भरावा लागेल. यासाठी आपल्याला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे महाविद्यालयाशी संपर्क करूनच आपला परीक्षा फॉर्म भरावा. आपण स्टेप बाय स्टेप नवीन ज्या गोष्टी परीक्षा फॉर्म मध्ये आलेल्या आहेत ते बघूयात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला विद्यापीठाचे लॉग इन वेबसाईट मेन्शन करणार आहेत. त्यावरती तुम्ही क्लिक करून आपल्या प्रोफाईल लॉग इन वरती जाऊ शकतात. या ठिकाणी जर तुम्ही पाहिली लॉग इन बाय असे ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. यामध्ये ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे दोन ऑप्शन असतील. त्यामध्ये मोबाईल नंबर जो तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना दिला होता मागच्या वेळेस किंवा मागच्या सेमिस्टरला तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा. पासवर्ड आपला जो असेल तो पासवर्ड या ठिकाणी मेन्शन करावा आणि कॅप्चा फिल करावे. कॅप्चा फिल केल्यानंतर लॉग इन करावे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुमचं नाव असेल, तुमचे आईचं नाव या ठिकाणी असेल, कॉलेजचा पिनकोड, कॉलेजचं पूर्ण नाव या ठिकाणी असेल आणि तुम्ही तुमचा पात्रता नंबर आणि PRN नंबर हे प्रोफाईलमध्ये असणे आवश्यक आहे. या ठिकाणी ते सगळं व्यवस्थितपणे तुम्ही चेक करून घ्या. या ठिकाणी अपडेट EBC किंवा अपार ID आहे. या ठिकाणी आपला EBC ID जो आपण काढला होता तो या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. 12 अंकी आपला EBC किंवा अपार ID टाकणे आवश्यक आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तो अपार ID किंवा EBC ID कसा काढायचा याची देखील मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तशा प्रकारे तुम्ही ते काढू शकता आणि तो नंबर त्या ठिकाणी टाकला. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी विंडो ओपन होईल. या ठिकाणी आपला 12 अंकी EBC ID टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्झाम फॉर्म या बटनावरती क्लिक करा. पुढे अशा प्रकारे विंडो ओपन होईल. प्रोसीड बटनावरती क्लिक करा. तर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, फर्स्ट इयर आणि अदर दॅन फर्स्ट इयर. जे विद्यार्थी फर्स्ट इयर FY BCom चे बॅकलॉग असतील त्यांनी फर्स्ट इयर वरती क्लिक करा आणि अदर दॅन SY किंवा TY BCom किंवा बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांनी अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग या बटनावरती क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन वरती क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन होईल. या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव, आईचं नाव, तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ इत्यादी सर्व प्रकारची माहिती दिसेल. ही ॲटो असते, याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं एडिट करायला ऑप्शन राहत नाही. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट बटनावरती क्लिक करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट डिटेल दिसेल. ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग राहिला असेल त्यांना इथं तिसरं सेमिस्टर, आता हा SY BComच्या विद्यार्थ्याचा फॉर्म आहे म्हणून हा चौथा सेमिस्टर आहे. TYचे विद्यार्थी असतील तर त्यांचा हा 6वं सेमिस्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. या ठिकाणी आपले सब्जेक्ट कोड आणि आपल्याला असलेले विषय विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहून घ्यावे. इंटरनल कोणकोणत्या विषयाला प्रॅक्टिकल आहे त्यासमोर टिक आहे किंवा नाही हे चेक करून घ्यावे. हे जर व्यवस्थित असतील तरच आपला फॉर्म करेक्ट आहे असं गृहीत धरला जाईल. थोडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ॲड ऑन सब्जेक्ट दिसतील. हे फक्त SY BComच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. TY BComच्या विद्यार्थ्यांना ही विंडो ओपन होणार नाही. आता तुम्ही जे क्रेडिट अर्न केलेले आहेत त्या क्रेडिट समोरच सिलेक्ट ऑप्शनावरती टिक करावे. आता याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. स्पोर्ट्समध्ये तुम्ही भाग घेतला असेल कॉलेज लेवलला तर GR2A मध्ये तो येतो. तुम्ही युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल लेवलला गेले असतील त्या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये सिलेक्शन करू शकतात. NCC कॅम्प तुम्ही केला असेल तिचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटलेलं असेल, NSS कॅम्प केला असेल तर या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तो चूज करून त्यापुढे टिक करू शकतात. त्यानंतर इथं सर्वे असेल, फील्ड व्हिजिट असेल
त्याच्यानं ऑनलाईन सर्टिफिकेट किंवा मॉक तुम्ही केलेले असतील त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट बटनावर तिथे क्लिक करू शकता. परंतु जेव्हा तुम्ही ते सिलेक्ट करणार आहात त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या विभाग प्रमुख किंवा त्या विषयाशी संबंधित असलेल्या शिक्षकांकडे तो सर्टिफिकेट जमा करणे अनिवार्य असेल. जर तुम्ही फक्त या बटनावरती क्लिक केलं आणि सर्टिफिकेट जर जमा केलं नसेल तर तुम्हाला त्याचे क्रेडिट भेटणार नाही. त्यामुळे ती काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. शिक्षकांनी देखील त्या विद्यार्थ्याने तो सर्टिफिकेट आणून जमा केला आहे किंवा नाही हे बघूनच त्याला मार्क द्यायचे असतात. आता तुम्ही जे विषय सिलेक्ट करणार त्याच विद्यार्थ्यांचे नाव शिक्षकांना मार्क एंट्रीच्या वेळेस दिसतील. हा फॉर्म भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. अशा प्रकारे हे जी आर असतात त्याच्यातून व्यवस्थितपणे सिलेक्ट करा. आता ह्या विद्यार्थ्यांनी मॉक कोर्स केला होता म्हणून मी याच्यावरती क्लिक केलं. त्यानंतर तुम्हाला तुमची फी डिटेल्स देतील. आता जे SY.BComचे विद्यार्थी आहेत त्यांना 670 रुपये एवढी फी आहेत आणि जे TY.BComचे विद्यार्थी आहेत त्यांना 735 रुपये एवढी फी आहे. जे विद्यार्थी बॅकलॉग किंवा रेग्युलर असेल तर त्यांना पर सब्जेक्ट मला वाटतं 150 किंवा 145 रुपये फी एवढी राहणार आहेत. पुढे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा चेकबॉक्स दिसेल, तो व्यवस्थितपणे वाचून घ्यावा आणि खाली प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक करावा. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू स्वरूपात पाहायला भेटेल. म्हणजे सबमिशनच्या अगोदर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका किंवा फॉर्ममध्ये काही मिस्टेक असतील तर तुम्ही या ठिकाणी प्रिव्ह्यूमध्ये बघू शकतात. आणि त्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करावं. याची PDF तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा डेस्कटॉपमध्ये पाहायला भेटेल. ही PDF प्रिंट करून त्यासोबत तुमच्या मागील वर्षाचे जेवढे निकाल असतील ते निकाल त्याला जोडावे. त्यानंतर आपला ABC ID आणि जर तुम्ही मॉक किंवा अदर फील्डचे सर्टिफिकेटवरती क्लिक केलेलं असेल तर ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडावे आणि सर्व सर्टिफिकेट जोडून त्याची फी आणि फॉर्म महाविद्यालयामध्ये आपल्या वर्ग शिक्षकांकडून चेक करून तो एक्झाम सेक्शनमध्ये जमा करावा. अशा प्रकारे तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकतात. तुम्हाला काही अडचण असल्यास मी माझा व्हॉट्सअप नंबर खाली मेन्शन करीत आहे. कोणाला फॉर्म भरायचा असेल तर ते मला व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारू शकतात किंवा ते फॉर्म भरू शकतात. थँक्यू.